देवकीनंद सोसायटीत धाडसी घरफोडी, 1.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने रोकड लंपास, धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस प्रशासनाची दमछाक। प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव, धुळे। धुळे शहरातील देवपूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीतील देवकीनंद सोसायटीत चोरट्याने घरफोडी करून 1.5 तोळे सोन्यासह सुमारे 30,000 रुपयांची रोकड लंपास केली असल्याची घटना उघडकीस आली। या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सिद्धहस्त ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे कार्यरत विकास विनोद पाटील हे देवकीनंद सोसायटी येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत। दरम्यान ते आपल्या कामानिमित्त हॉस्पिटलमध्ये गेले असताना अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला। चोरट्याने कपाटातील 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यात माळ, अंगठी, कानातले आदींचा समावेश आहे, तसेच 30,000ची रोकड रक्कम चोरून नेली। घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करून पंचनामा केला। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत असून दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे।